मित्रांनो टोटल कितीचं माप आहे साहेब? 15चं माप आहे. याच्यामध्ये की 10 मोठ्या शेड्या आहेत आणि 5 ज्या दुसऱ्या होतातल्या असतात किंवा पहिल्या होतातल्या पहिल्या पाठी, बरोबर. हे माप बघा मित्रांनो, तुम्हाला इकडे माप दाखवतो. एकच माप आहे हे बघा, हे माप इकडं ढगे साहेबांकडे जास्त किचकिच नाही, काही विषय नाही, एकदम पटलं तर लगेच देऊन टाकायचं. ढगे साहेबांचा व्यवहार असा आहे. या इकडच्या पाठी आहेत 5-6 पाठी इकडच्या आहे बघा, 5 पाठी ना. हा, वाईट पासून इकडे शेड्या आहेत. टोटल 15चं माप आहे. दादा कुठलं गाव? वैजापूर तालुका, वैजापूर नगर जिल्हा. बरं, आता किती घेतलं तुम्ही? 15. काय जो दाम घेतला तोच सांगा. 19,000. 19,000 ने. डग्यांचा व्यवहार कसा वाटला? चांगला आहे. जास्त किचकिच वगैरे झाला का? नाही अजिबात हा? शब्द तेवढा. बरोबर मित्रांनो, डगे साहेब 25 सांगताना किंमत सांगितली, दादांनी 15 मागितली. नंतर डगे साहेबांनी 22 सांगून दिले, दादांनी 18ला मागितली. त्यांना म्हटलं 19ने व्यवहार करा, तर व्यवहार 19ने झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात. दादा क्वालिटी पटली का? क्वालिटी चांगली. शेड्या निवडताना तुम्हाला काही अडचण? तुम्ही तुमच्या मताने शेड्या काढल्या? हो हो, चालतं, ठीक आहे. मला 12 वाजून 1 मिनिट. डग्यांची गाडी आली आणि आता कस्टमर आले. बघा, दादा आले तिकडे, काही ते तिकडे दादा आलेले आहेत. तिकडे पण आता शेड्या काढणं चालू आहे. यांनी शेड्या काढल्या आहेत. हे बघा, गाडीत शेड्या टाकल्या गेल्या आहेत. मी उशीर आलो थोडं, जेव्हा त्यांचा सौदा वगैरे झाला तेव्हा. दादा कुठलं गाव? श्रीरामपूर अशोकनगर कारखाना, तालुका अशोकनगर कारखाना. श्रीरामपूर तालुका हा. कारखाना अशोकनगर. बरं बरं, किती शेड्या घेतल्या? 4 शेळ्या आणि 2 पाटी घेतल्या. 4 शेड्या 2 पाटी. शेड्या काय भावाने घेतल्या? जो येतो सांगा ना. 25,000 रुपये. किती? नगाप्रमाणे. नगाप्रमाणे 4 शेड्या. आणि पाटी 26,000 रुपये पाटी आहे. 2 पाटी 26,000ला. 13,000. मित्रांनो 13,000ने पाटींची किंमत आहे आणि 25,000 रुपयाने शेडींची किंमत आहे. शेड्या कशात दादा तुम्ही ते घेतल्या? तो 25,000 दाम दिला, दामनुसार शेड्या आहेत ना? हो. आणि डग्यांचा व्यवहार पटला का? हो एकदम आवडला. हो, चालतं, ठीक आहे. मित्रांनो बघा, गाडीमध्ये शेड शेड्यांच्या बघा मित्रांनो. हे बघा, कुठून इथून आहे ते बघा, इथपर्यंत आहे चालली शेडींची. शेड्या भारी काढल्या वाटतं. आता मी पण पाहिलं नाही, कारण की दाम जो दिला आहे दामनुसार त्याच्यात 2 पाटी आहे, बाकी शेड्या आहेत. शेड्या गाबणी घेतलं. गाडी तुमची किती किलोमीटर आले? 150. काय भाडं घेतलं? 6,000 रुपये. 6,000 रुपये. मित्रांनो 150 किलोमीटरला 6,000 रुपये भाडं घेतलं दादांनी. आता बाकी टोल नाके वगैरे पाहून असतं. जर टोल नाका कमी असतं भाडं कमी, टोल नाका जास्त असतं तर भाडं जास्त होऊन जातं. चालतं, ठीक आहे. चलो. नमस्कार मित्रांनो, श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी आली. आज 10 जुलै 2026 रोजीची मित्रांनो ही गाडी आलेली आहे. गाडी आलेल्या शेड्या विकल्या. किती विकल्या? 25 शेड्या विकल्या. याच्यामध्ये इकडे तुम्हाला 15 पाहायला भेटतील, बरोबर. आणि ती गाडीमध्ये 5 6 मग किती झाल्या? 21 झाल्या. आणि बाकी 25 कसं झालं? असं हां, तिकडे चालू आहे का? चालतं. तर मित्रांनो धरून चला, अजून व्यवहार चालू. 25चा आकडा फुटलेला आहे. शेळ्या विकलेल्या आहेत. आणि माप बघा तुम्ही एकदा. कुठली? ही जनली का? ही बघा मित्रांनो, ही शेळी जनलेली आहे. आत्ताच उतरले बघा. केव्हा जनली? 8 दिवसचे बच्चे. 8 दिवसची बच्ची का? 2 पाटी. बरं, 2 पाटी. पूर्ण गाब ना. पूर्ण गाब ना. केव्हा आली ती गाडी?
आज सकाळी 5 वाजता आली ना दादा. आज सकाळी 5 वाजता बर. मागची गाडी पण आली लगेच बकऱ्या विकल्या गेल्या. त्या दिवशी. एकच जणांनी घेतल्या. मित्रांनो व्हिडिओ काढायला टाइम भेटत नाही डगे साहेबांचा. तिकडनं गाडी येते आणि नेमकी गाडी अशी योगा येते की रात्री किंवा सकाळी गाडी येऊन जाते. आपलं आहे भाऊ हे काम हा आहे. आणि माझं यायचं जमत नाही त्याच्यामुळे लगेच गाडी विकली जाते. आता बघा इकडे आता आज आलोय तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटणार आहे. क्वालिटी बघा तुम्ही एकदा. हे बघा या सगळ्या गावाने फक्त एक जनलेली. एकच जण पट्टा कापणी. बरं किती मांडीवरच्या. कितीचं माप होतं? 74. 74चं माप होतं. बरं अजून काय काय आपल्या पैसे पाटी वगैरे? पाटी आहेत ना 15. 15 पाटी. आता गाबणी शेड्या टोटल किती? 74 मधून 15 पाटी खाली घेतल्या. बरं ठीक आहे. एक 75 धरा. 75 मधून 15 गेले बरोबर. 60 राहिले. 60 मधून अजून या विकल्या 25. हे बघा ठीक आहे साहेब मला हिशोब करायला लावून दिली तर. क्वालिटी बघा. अंगठी बाजार माणूस आहे हिशोब येत नाही म्हणे. इकडे बघा मित्रांनो एकदम जवानीच्या पाठी आहे. पाहू बघा बघा तुम्ही मित्रांनो क्वालिटी वगैरे शेड्या वगैरे बघा. त्यांना काय दामा दिला 25 नाही का? 25 बरोबर 25 शेड्या दिल्या. आणि यांना आपण दिले 19 ने. त्यांनी 4च घेतल्या. यांनी 15 घेतल्या. 15 मध्ये 5 पाठी होत्या आणि 10 शेड्या होत्या बरोबर. मित्रांनो डगे साहेबांचं जास्त बोलणं नाही काही नाही एकदम चाललेलं नाही. आराम मारायला काही टेन्शन नाही. फक्त गाडी आणायची गाडी विकायची एवढं. हे बघा चला काशी दाखवतो मला. याचा पर्या अरे चढ गेला रे. हे बघा मला नाही जाऊ या चढणार बघा वाजले पुढल्या बघा. इकडे बकऱ्या सरळ सोडलाय भरपूर माप आहे. पण आता कसं आहे त्यांना जायचं आहे त्या गाडीसोबत जायचं त्यांना. त्याची गाडी ना त्यांच्यासोबत जायचं त्यांना पैसे घ्यायला म्हणून फक्त एक घाई गडबडीत थोडासा व्हिडिओ शूट करताय. मला काशी दाखवा. बघितले हां हे पहा जरा ही जनलेली आहे. दोन बच्चे. ही पुरी कच्ची. ही कच्ची आहे. हे बघा ही आहे मांडीवर हे मांडीवरच्या. बरोबर बघा. बघा बघा ही पण बघा एकदम मांडीवरची. गंडा बघा मित्रांनो क्वालिटी बघा एकदम साफसुथरा काशीर एकदम. बघा घंट्याच्या खाली निसता. हो हे बघा इकडे पण बघा. बघा काय पहा काय जाणे वेत नक्की नाही त्या पाठी. हे बघा जोडा. हे हे बघा बघा थोडा कच्च्या मित्रांनो काही ही कच्ची म्हणते का आका दादा महेश गरीबाची. नाही इथं आहे तुला ती पहिली दाखवली. हो महेश गरीबाची. इकडे बघा ह्या जोडा बघा मित्रांनो 25 म्हणजे 22-24 शेड्या विकल्यानंतर ते माप तुम्हाला पाहायला भेटते. अजून तिकडे आहे पण मग आता त्यांना जायचं आहे गाडीसोबत. हे पहा हे बघा बरोबर. कुठून व्हिडिओ घ्या त्यांचा. चला तुम्हाला चेहरा पट्टी दाखवतो मी. उलटा सुलटा नको धरा होता. हे बघा चेहरा बघा. चेहरा क्वालिटी बघा मित्रांनो एकदा तुम्ही बघा शेड्या बघा मित्रांनो तुम्ही फक्त चेहरा पट्टी बघा. दुसरं तिसरं होतं तर तुम्हाला शेड्या बाहेर भेटणार. हे बघा पाहू शकता तुम्ही. सोडून दाखवते का आता. बघा मित्रांनो मसाला सारख्या बकऱ्या. बघा मित्रांनो क्वालिटी. हा ना अशा गोल फिरवा पहा क्वालिटी. फिरवायची घ्या पुढं घ्या ना पुढं. अरे बाय हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो डगे साहेब पूर्ण जाम झालेले गाडीमध्ये बकऱ्या. मित्रांनो जो मागचा माणूस असतो तो 7,000 रुपये घेतो म्हणे. मी एकटा सगळं करून आलोय. डगे साहेब एवढा पैसा कुठे टाकणार वाचून तुम्ही. मित्रांनो ऐन वेळेस माणसांनी नाही सांगून दिलं की मी येणार नाही असं. तर डगे साहेबांना बकऱ्या उचलावं लागल्या गाडीत जाम झाले. ई सोळा बघा मित्रांनो क्वालिटी बघा एकदम. एम्बशी सारख्या बकऱ्या डगे साहेबांनी आणल्या आहेत पाहू शकता तुम्ही. हा ना फिरवा तिथंच फिरवा थांबा.
फिरवा हे बघा बघा मित्रांनो माप बघा हिला म्हणतात माप जवानी चेहरापट्टी बघा सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो कशी शरीर बघा तिचं कशी एकदम कपाळापासून तर डायरेक्ट शेपेपर्यंत शरीर बघा मित्रांनो तुम्ही हिला म्हणतात क्वालिटी हे बघा घ्या अशी पुढे घ्या घ्या तुमचं पुढे घ्या पुढे घ्या वडा हे बघा मित्रांनो माप वडा पुढं वडा तिकडं चीस आहे आकाशदादा तिथं. हे बघा मांडीवरच्या चीस आहे चीस. हे बघा मित्रांनो हिला म्हणतात क्वालिटी पाहू शकता तुम्ही मलाच फिरावं लागेल हे बघा ही बघा ती बघा ही बघा सोडू का हा सोडा बघा ही आकाशदादा गरीबाचे महेश. हा, फिरवा बघा गरीबाचे महेश. गोल फिरवा गोल पाय बी मस्त तरी चालते चाल्या. हे बघा जवान पोर आहे त्या करा का कुठं मार पकड्या येतो की घ्या व्हिडिओ. हा हे बघा. पकडा दोघी बी. पाहू शकता तुम्ही बकऱ्या घ्या असं पुढं आधी फिरवा ना इकडे या ना तुम्ही तिला पैसे घ्या बकऱ्या हे बघा माप हे बघा माप हिला म्हणते माप महेश. म्हैस म्हैस जवानी फक्त दुसरं येतं बघा मित्रांनो एवढं दाखवत होतं का हे बघा दुसरं बेत बघा हे बघा दुसरं बेत घ्या अशी पुढे बघा मित्रांनो ओंडीमध्ये बघा तोलावरची आहे ओंडी पण तोलावरची एक नंबर शेळी. हो हे बघा एक नंबर शेळी. काढून घे सगळं. हे बघा मित्रांनो एवढं सगळं माप आहे ह्याच्यात सगळं घेण्यासारखं आहे तुम्हाला जर लागवडीचं लागत असेल तसं पाहिजे असेल विचारून घ्या तुम्ही बरोबर हे बघा मित्रांनो तू गाडी करून दिली विनोद मोरे यांचीवाली 2500 मध्ये गाडी चालली दिली हां 60 किलोमीटर गाडी जाईल जवळपास 55-60 किलोमीटर गाडी हां 19,000 प्रमाणे 15 फिटींचं माप आहे 19,000 रुपये कान सोबत ताईन ते आले दादा आले तो तिथे आता गाडीत भरू तुम्हाला दाखवू तर मित्रांनो गाडीमध्ये शेड्या चढवल्या बाकी वरता 5 पाटी टाकून दिल्या 10 शेड्या खाली टाकल्या मोठ्या शेड्या वरती पाटी टाकल्या आहेत या बघा शेड्या तुम्ही पाहू शकतात नेहमीचे ड्रायव्हर विनोद मोरे इथून पण तुम्ही गाडी लावू शकतात हिशोबशीर भाडं आहे 55-60 किलोमीटर येईल 2500 रुपये भाडं आहे पर्यंत आले ते घ्यायला बोलून घ्या ताईंसंग बोलून घ्या. पैसे द्या बरं. पेमेंट गाडी सोबत आहे का पेमेंट गाडी सोबत आहे का पेमेंट गाडी सोबत आहे का नाही हां उद्या बँक उघडलं तर लगेच देणार येत नाही तर मग घ्या. बरं ठीक घेऊन राहिले पैसे घेऊन या किती वाजेपर्यंत उद्या 12 वाजेला. हो दादा मला वीक मारा मी तुम्हाला घ्यायला मोटरसायकल चिंता तिथं थांबायचं.